आम्हालाच काय कळलं की आम्ही इतके घट्ट मित्र कसं झालो एकमेकांचे. महाराज असतात ना ते, संचित महाराज ते असे शेफ आजचं सगळं जेवण संचितने बनवलं की ओपन अप व्हायला पाहिजे. आपण असं असतं की काही गोष्टी आपण खूप कमी लोकांशी शेअर करतो, पण असं वाटलं की त्या स्पेस मध्ये आम्ही एकमेकांशी शेअर करू शकतो. सो आम्ही त्या दिवशी पहिल्यांदा ओपन अप झालो. किस्सा नाही आमच्याकडे कसकी आहे. शांभवी म्हणजे अमृता, जान्हवी आणि मी, माझा प्रॉपर ग्रुप. म्हणजे आम्ही असे बसले असतो आणि यांचा हेच सुरू असतं सतत. याची अगोदरची सिरियल घरी बघितली जायची, माझी आजी बघायची. सो मी त्याला पाहिलंय टीव्हीवर जेव्हा मी इंडस्ट्रीत नव्हते प्रॉपर, तेव्हा मी त्याला पाहते. तर एक कॉल केला किंवा व्हिडिओ कॉल मध्ये फक्त हाय तेजू इतकं बोललं तरी तिला कळतं की मला काहीतरी बोलायचंय किंवा काहीतरी आहे. आमच्याकडे नागपूरला ना जे असे खूप जवळचे मित्र असतात त्यांना जसं बाकीकडे भावड्या, भावा वगैरे म्हणतात, आमच्याकडे मामा म्हणतात. मामा म्हणजे आम्ही पहिल्यांदा भेटतोय, हाय हॅलो पण नाही आमचं झालेलं. आणि आम्हाला सांगितलं की एक आपण छोटासा व्हिडिओ करू, एक छोटासा की कसं तुम्ही भांडून दाखवा. आणि आम्ही रॅन्डम भांडलो. तेव्हापासून आतापर्यंत जे मेंटेन केलं नाही. मला पटकन नावं सांगितल्यानंतर कळत नाही कोण आहेत, काहीच कळत नाही. त्याच्यामुळे भेटल्यानंतर पहिले तर म्हणजे इंस्टाग्रामवर स्टॉक केलं, यांनी केलंय काय. 2:30 वाजता मला एका मित्राचा फोन येतो, म्हणतो हॅलो, हा बोल. आणि तो मला म्हणतो आम्हा भावा इथं सगळ्यांसोबत बसलो, एक गाणं गाऊन दाखव. रेस्टॉरंटचं वर्णन करायचं 3 शब्दांमध्ये. एक शब्द पण खूप झाला, पण तो शब्द वापरू शकत नाही. नमस्कार, मी प्रांजली स्नेहा सुनील. लाईमलाईट मराठीमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे. माणसाला एकमेकांशी जोडून ठेवतं ते म्हणजेच नातं. आणि सेटवर आपल्याला अशीच नाती पाहायला मिळतात. ऑन स्क्रीन जे नातं असतं ते हिरो हिरोईन असतं, खलनायक असतो. पण ऑफ स्क्रीन जे बॉन्ड असतं ते म्हणजेच एक मैत्रीचं असतं. आणि मैत्रीचा दिवस साजरा करण्यासाठी म्हणजेच फ्रेंडशिप डे साजरा करण्यासाठी मी आज आले कलर्स मराठीवरील मी जिंकून घेईन साऱ्या या मालिकेच्या सेटवर. त्याच निमित्ताने कलाकार आपल्या सोबत आहेत. कसे आहात? मस्त. तू कशी आहेस? पण छान. कसं चाललंय शूट? जोरदार. आणि आज 100 वाक पूर्ण झालेत. आज असं नाही, काही दिवसांआधीच झाले. आपले 200 होतील. पण आज 100 दिवस पूर्ण झालेत म्हणून पार्टी होती, 100 भाग पूर्ण झाले म्हणून पार्टी होती. म्हणजे आज आम्ही सेटवर असंच जरा सगळ्यांनी मिळून काहीतरी छान जेवायचा बेत केला होता. त्याचं कारण 100 एपिसोड होते, पण ते आज झाले असं नाही, गेल्या काही दिवसात झाले होते. आम्ही पार्टी केली होती, असं नाही की नव्हती केली, पण तरी ही एक पार्टी जरा पेंडिंग होती की काहीतरी 130व्या एपिसोडची आपण 130. आणि आमच्याकडे एक शेफ होते, आपण म्हणू शकतो महाराज असतात ना ते, संचित महाराज ते असे शेफ. आजचं सगळं जेवण संचितने बनवलं. नाही म्हणजे मी एकट्याने नाही, सगळ्यांनी मिळूनच आम्ही केलं. मेन पण नावासाठी तरी मी मेन शेफ असतो ना, बाकी मेन शेफ सुशेफ. आणि मी तर म्हणजे मी ऐन वेळा मस्तपैकी झालेल्या गोष्टी फक्त अशा हलवल्या, वरून कोथिंबीर वगैरे टाकली, फोटोज वगैरे काढले छानपैकी, बस आयता खाल्लंय मी. म्हणजे आज सुट्टी आहे तरी पण फक्त जेवणासाठी किंवा पार्टीसाठी आज इकडे आलेले आहेत. पण त्याचं तेवढं आहेच ना प्रेम, तेवढं तर करायलाच पाहिजे. काही चुकीचं नाही. पण फक्त प्रॉब्लेम आहे की मी नॉनव्हेज खात नाही, मी फक्त येऊन बनवलं ते. हे खरं आहे का? हो, तो नाही खात. खरं? नॉनव्हेज खात. अरे वा. फक्त म्हणजे मित्रांना खाऊ घालण्यासाठी आलेले आहेत. नाही, त्यांच्यासाठी वेगळी मी ग्रेव्ही काढलेली. व्हेज ग्रेव्ही वेगळी होती. व्हेज ग्रेव्ही म्हणजे मटण टाकायच्या आधी एक ग्रेव्ही वेगळी काढली होती. मग त्यात राईस टाकून आम्ही खाल्लं. जे मटण त्यांनी खूप कमाल झालं होतं. आणि मी पण नॉनव्हेज खात नाही, पण त्या वासावरूनच कळत होतं खूप कमाल झालं होतं. आणि ऑफकोर्स सेटवर सगळेच कौतुक करतात भरभरून संचितचं. छान झालेलं. थँक्यू संचित, थँक्यू. एवढं कौतुक करत. बरं, फ्रेंडशिप डे जवळ आलाय. तुमच्या तिघांमधली फ्रेंडशिप कशी झाली होती? काय माहित नाही म्हणजे आम्हालाच काय कळलं की आम्ही इतके घट्ट मित्र कसं झालो एकमेकांचे. डे 1 पासूनच, म्हणजे अगदी रिडिंग पासूनच, इव्हन टेस्ट पासून. आय रिमेंबर शूटिंग वगैरे सुरू झालं होतं साधारण, पण
आमचा एक इव्हेंट होता, प्रमोशनल चॅनलचा जो इव्हेंट होता, तसं आम्ही कुठेतरी गेलो होतो बाहेर. तिघच जण मुंबईतच होता, नवी मुंबईला समवेअर. सो त्याच्या आधी आम्ही फक्त शूट करत होतो. सच आम्ही हँगआउट असं केलं नव्हतं. पण झालं असं की आम्ही त्या दिवशी सुट्टी होती, शूटिंगला सुट्टी होती आणि आम्ही दुपारी गेलो, इव्हिनिंगला इव्हेंट संपला आणि मग आम्ही तिघी कारने परत येत होतो. मग आम्ही कुठेतरी डिनरला वगैरे थांबलो. पण समा तो एक टाइम पिरियड होता तिथे ना आम्ही पर्सनली खूप कनेक्ट झालो, जरा ओपन अप झालो. आणि असं वाटलं की ओपन अप व्हायला पाहिजे. आपण असं असतं की काही गोष्टी आपण खूप कमी लोकांशी शेअर करतो, पण असं वाटलं की त्या स्पेस मध्ये आम्ही एकमेकांशी शेअर करू शकतो. सो आम्ही त्या दिवशी पहिल्यांदा ओपन अप झालो की काय लाईफ आहे आपलं प्रत्येकाचं लाईफ वगैरे. सो मग तिथे एक छान गप्पा झाल्या आणि समोर ती नाईट म्हणजे अजून पण आठवते. आणि माझ्या आईचा वाढदिवस पण होता. आम्ही बाहेर म्हणजे रात्री 12ला सुरू होणार होता. मग आम्ही रात्री जेवलो आणि आम्ही तिघी रात्री माझ्या घरी गेलो. आई बाबा माझे तेव्हा अनायसे मुंबईला आलेले आणि आईचा बर्थडे होता आणि मग आम्ही 28 फेब्रुवारी सो या अशी डेट पण लक्षात ठेवली Because आईचा वाढदिवस होता ना, त्याच्यामुळे लक्षात राहील. पण तो स्पेशल दिवस म्हणून तो होता. सो तर तो एक दिवस जिथे आम्ही खूपच असे स्विच जे असतं ना असं फटकन कनेक्ट झालो. रात्र एक वन नाईट आणि असं म्हणजे नेक्स्ट डे मॉर्निंगला आल्यानंतर की आपण open होऊ शकतो एकमेकांकडे बघायचा पॉइंट ऑफ व्ह्यूच वेगळा होता. नेक्स्ट लिटरली व्हेरी नेक्स्ट डे खूपच वेगळा point of view होता. म्हणजे त्याच्या आधी पण छानच होतं आमचं, पण त्या रात्रीनंतर असं सो या आमच्या तिघांची ती म्हणजे आता मैत्री इथपर्यंत झाली की असं बघून समजतं की हा समोरच्याला काय. असा एखादा किस्सा आहे का की घडलाय? किस्सा नाही, आमच्याकडे कसकी आहे. हे काय आहे? की म्हणजे हा प्रकार आम्हाला याच्यामुळे कळला इथे की आपल्याला नाही का लाड आल्यावर आता लहान मुलांना आपल्याला असं करावं वाटतं, पण आपण तसं करत नाही प्रॉपर. किंवा आपले जे कोणी आवडीचे व्यक्ती असतील तर त्यांना पण असं आता कसं दाखवतो असं असं कसं करावं असं वाटतं. तर याला आम्ही असंच म्हणतो ना की चिवडावं असं वाटतं किंवा अंजरावं असं वाटतं, गोंजरावं असं वाटतं. त्याला एक शब्द याच्याकडनं कळला कसकी. कसकी घेतो सगळ्यांना. तर कसकी घेणं पूर्ण आपलं अशी एनर्जी काढायची एखाद्या व्यक्तीच्या डोक्यावर, मानेवरती आणि मग तीलच सगळ्यांना लागली, संचित सोडून. आम्ही फक्त त्याच्यावर घेतो, त्याच्यावर तो खूप मारतो आम्हाला. थोडं पण शांभवी म्हणजे अमृता, जान्हवी आणि मी प्रॉपर ग्रुप. म्हणजे आम्ही असे बसले असतो आणि यांचा हेच सुरू असतं. आणि सपोर्ट तरी करावं नाही, मला ते आवडत नाही. साऊंड पण वेगवेगळे आहेत, एकदम काहीतरी विचित्र साऊंड असतात. सो हॅशटॅग कसकी हे नवीन झालेलं आहे आमचं, हॅशटॅग कसकी. बरं, पहिल्यांदा जेव्हा कळलेलं की आता अमुक अमुक कलाकार आता आपल्यासोबत को आर्टिस्ट म्हणून आहेत, तेव्हा पहिलं अजम्पशन काय केलं होतं? आपण असं जज करतो ना की हा असं असेल, ही अशी, असं काय केलं होतं? ओके, असं जज तर नव्हतं केलं, पण सगळ्यात पहिलं इंट्रोड्यूस मला झाला होता संचित. सगळ्यात रिडिंगच्या नाही अमृता. आता इथे सांगते, अमृता सगळ्यात पहिली झाली होती इंट्रोड्यूस. तिघांमध्ये संचित झाला होता, कारण का तेव्हा तो लुक टेस्ट साठी आला होता आणि प्रोमो सुरू होता. आणि मला माहितीये, मी ओळखते याला, म्हणजे याची अगोदरची सिरियल घरी बघितली जायची, माझी आजी बघायची. सो मी त्याला पाहिलंय टीव्हीवर, जेव्हा मी इंडस्ट्रीत नव्हते प्रॉपर, तेव्हा मी त्याला पाहतेय. आणि मग संचित बद्दल मला कळलं होतं की संचित कसा आहे, किंवा अमृताचा खूप चांगला मित्र आधीपासूनच होता, त्यांचं खूप चांगलं बॉन्ड होतं आधीपासून. सो अमृताने मला खूप सांगितलेलं संचित बद्दल की कमाल मुलगा आहे, खूप जेंटलमॅन आहे आणि ऍक्टर पण खूप कमाल आहे. सो तो एक थॉट प्रोसेस तिच्यामुळे होतच डोक्यामध्ये. आणि नंतर जेव्हा आम्ही पहिल्यांदाच भेटलो होतो तेव्हा तर आम्हाला फक्त सांगितलेलं की असं तुमचं थोडंफार रिलेशनशिप असणार दोघांचं, तुम्हाला भांडायचंय. म्हणजे आम्ही पहिल्यांदा भेटतोय, हाय हॅलो पण नाही आमचं झालेलं. आणि आम्हाला सांगितलं की एक आपण छोटासा व्हिडिओ करू, एक छोटासा, की कसं तुम्ही भांडून दाखवा. आणि आम्ही रॅन्डम भांडलो, तेव्हापासून आतापर्यंत मेंटेन केलं नाही. म्हणजे इतके भांडत होतो की मग तिने शेवटी कट बोलली ताई आम्हाला, हा ओके बस कळलं. रॅन्डम रॅन्डम सुरू झालं होतं आम्ही कॅरेक्टर मध्येच राहून भांडलो होतो, पण कॉन्टेक्स्ट माहिती होतं कारण कॅरेक्टरचा. पण खूपच असं इम्प्रॉम्प्टू भांडण झालं आणि थांबेच ना. तुझ्या मनात काय आलं तर जेव्हा तू अझम्पशन असं काही नव्हतं यांच्याबद्दल. अमितला मी बघितलं होतं याच्या आधी
पिंगाचं वगैरे त्याचं काम थोडंफार बघितलेलं. जान्हवी पण मला माहिती होती. रिसेंटली माझ्या नाटकाचे प्रयोग सुरू होते आणि मी चिपळूणलाच होतो तेव्हा ही बिकॉज ती चिपळूणची आणि तेव्हा ती चिपळूणलाच होती. तर नाटक सुरू व्हायच्या आधी ती आमच्या इथे काही आर्टिस्ट होते आणखी त्यांना भेटायला आलेली. सो तेव्हा आमचं हॅलो आहे असं झालेलं. हॅलो आहे बस तेवढंच, बाकी काही नाही. मी पण जस्ट प्रयोग सुरू होणार होता म्हणून माझ्या झोनमध्ये होतो, तर मी काय फार गप्पा नव्हता मारला. पण त्याच्यामुळे पण लक्षात होती ही. आणि आधीची जी मालिका होती ती पण बऱ्यापैकी इतर मालिकांपेक्षा जरा वेगळी होती ना, आणि तिचं काम पण जरा वेगळं आणि चांगलं झालेलं ऑफकोर्स. आणि वेगळं कॅरेक्टर होतं खूप जनरली अशा, त्याच्यामुळे पण ती माहिती होतीच नो डाऊट. अझम्पशन असं काही नव्हतं. शांभवीला तर म्हणजे अमृताला आधीपासून ओळखायचो मी, 2-2.5 वर्षांपासून आधीपासून ओळखतो, त्याच्यामुळे तिच्याबद्दल पण अझम्पशन असं काही नव्हतं. असं बाय्याजी बद्दल म्हणू शकतो की जेव्हा असं कळलं की बाय्याजी सेटवर आहे, त्यांच्याबरोबर काम करायचंय, तर कुठेतरी बॅक ऑफ द माइंड कदाचित हे होतं की रे बापरे आता थोडं प्रेशर असेल, थोडं स्ट्रिक्ट वातावरण असेल वगैरे वगैरे वगैरे. पण नाही, ती फारच गोड आहे, फारच अशी फन लव्हिंग आहे, आमच्याबरोबर मिक्स होतं. सो ते एक अझम्पशन होतं जे रॉंग मैत्रिणीचं. सो ते एक अझम्पशन होतं जे असं रॉंग निघालं. म्हणजे ऑफकोर्स ती कामाला घेऊन तेवढीच प्रामाणिक आणि स्ट्रिक्ट आहेच असं नाहीये, पण अशा गप्पा मारायला आणि खूपच मनमिळव आणि खूपच कमाल पर्सनॅलिटी आहे तिची. म्हणजे ती 75 वगैरे असून सुद्धा अजिबातच त्या याचं बर्डन नाहीये तिच्यावर. नाही वाटत नाही, बर्डनच नाहीये, ती आमच्यापेक्षा लहान मुलांसारखी वाटतं. सो या माझं तर म्हणजे मला खरं सांगतो, म्हणजे माझा हा प्रॉब्लेम आहे खूप मोठा. मला पटकन नावं सांगितल्यानंतर कळत नाही कोण आहेत, काहीच कळत नाही. त्याच्यामुळे भेटल्यानंतर पहिले तर म्हणजे इंस्टाग्रामवर स्टॉक केलं, यांनी केलंय काय. मग संचित नंतर मला असं कळलं की अरे याने माझ्या नगरमध्ये येऊन शूट केलंय. तेव्हा मी व्यवस्थित ओळखायचो, ती सिरियल पण पाहायचो, इश्काचा नातखोळा. सो त्या सिरियल मुळे म्हणलं अरे हा तो रघु आहे का. तेव्हा केस वाढलेले, बिल्ट होता प्रॉपर त्याचा. अच्छा यार यांनी भरपूर काम केलंय. मग हिचं पाहायला म्हणलं हिने पण कमाल काम केलंय. मग सगळ्यांची अशी कामं पाहिली मी, म्हणलं सगळेजण चांगलं काम करून आलेत. त्यामुळे तो एक मला असं होतं की भाई सगळ्या चांगल्या ऍक्टर सोबत मला काम करायचंय. आणि इथे आल्यानंतर अजून एक गोष्ट आम्हाला कळली की सगळेजण थिएटर बॅकग्राऊंड मधून आलेले, सगळे आर्टिस्ट थिएटर बॅकग्राऊंड मधून आलेले आहेत, सगळ्यांनी थिएटर केलेले. सो ती एक अजून एक प्लस पॉईंट होता आमच्या ऍक्टिंग रिलेटेड किंवा प्रोफेशनल गोष्टी रिलेटेड की सगळेजण खूप रॉ माध्यमातून आलेले. सो सगळ्यांना त्याची मजा येणार काम करताना एकमेकांसोबत, आणि ते खरंच होतं इथे, मजा येते काम करायला. बरं, आता तुम्ही इथे भेटताय म्हणून हा तुमचा छान बॉन्ड आहे, पण तुमच्या इथल्या बाहेरच्या लाईफ मध्ये कोण बेस्ट फ्रेंड आहे? इथला मुंबईत खूप आहेत, बेस्ट फ्रेंड खूप आहेत. असं मी एक नाव नाही घेऊ, खूप आहे. मी खूप आहेत. आणि असे फक्तच नावाला फ्रेंड किंवा बेस्ट फ्रेंड नाही, तर जीवाला जीव देणारे फ्रेंड्स आहेत की कधीही केव्हाही कॉल करून अगदी कधीही येऊ शकतात. असे म्हणजे सगळे friends एवढी बेकार आहे की रात्री 2:30 वाजता मला एका मित्राचा फोन येतो, म्हणतो हॅलो हा बोल, आणि तो मला म्हणतो आम्हा भावा इथं सगळ्यांसोबत बसलो, एक गाणं गाऊन दाखव. आणि 2:30 वाजता मी तुम जैसे चोटी हो कसं असं गाणं बिणं गायतो, आणि तिकडे पोरं एन्जॉय करतायत की भाई तुझा मित्र गायला तुझ्यासाठी, बाकी कोणाचाच मित्र गायला. सगळेजण फोन कर एका चल ठेव फोन, मला झोप आली असं म्हणून झोपलेत. पण आम्ही तरी की एकमेव होता त्या तुषारचा मित्र की ज्याने 2:30 वाजता गाणं गायला तो. असे मित्र असले पाहिजे. बरं, आता फ्रेंडशिप डे साठी काही असे प्रश्न आहेत फनी जे तुम्हाला सांगायचे. तुमच्या बेस्ट फ्रेंडचं वर्णन करायचंय 3 शब्दांमध्ये. बेस्ट फ्रेंडचं वर्णन करायचं 3 शब्दांमध्ये. हा, एक शब्द पण खूप झाला, पण तो शब्द वापरू शकत नाही. खरं तर तोच करेक्ट शब्द. सांगतो 2 मिनिटं. तुझ्याकडे आहे का? हो माझ्याकडे आहे. डिसिप्लिन, हे मित्र डिसिप्लिन. पर्टिक्युलर, व्हेरी डिसिप्लिन. पर्टिक्युलर सगळ्या बघ, बरोबर ना, तिच्याकडनंच होतं ना त्याच कॉन्टेक्स्ट. प्रचंड पॉझिटिव्ह एनर्जी. अरे दिशा ही नाही तिची, आपण इथल्या कुठलेही कुठलेही. आता एक मित्र निवडतो त्याचे 3 वर्णन चांगलं आहे का मित्र निवडायला लागेल. एक म्हणजे प्रोटेक्शन, माझ्या बॉडीचं प्रोटेक्शन. कारण माझे अनेक मित्र असे की ज्यांना फोन केल्यानंतर ते कुठेही येऊ शकतात. सो एक प्रोटेक्शन जे महत्वाचं असतं. दुसरं म्हणजे फिरणं, म्हणजे कधीही फोन करा आलोच, हा जो कॉल असतो मित्रांचा, आणि तो आलोच नंतर त्या गाडीवर बसून आपण कुठेही जाऊ शकतो आयुष्यात. फिरणं, प्रोटेक्शन
आणि प्रेम. अरे वा. एक्सप्लोर, पीस आणि होम. अरे वा, या हेही छान आहे. या बरं, आता जर फोन करून कोणाला थँक्यू म्हणायचं झालं तर कोणाला कराल? फोन करून थँक्यू म्हणत असेल तर. खूप कॉल करावे लागतील. एकाला गेलं बाकी जण नाही, मारतील. नाही, खरंच खूप कॉल करावे लागतील. मित्र. म्हणजे असं एक तर नाहीये कोणी. हम्म. करायचा आहे का फोन? नाही ना, नाही, sorry. फक्त नाव सांगायचं. ओके. संचिता कुलकर्णी. आत्ता मी तिला जर करायचं असेल तर हो तिला म्हणेन थँक्यू. या तिला माहिती आहे का. ओके, आम्हाला सांगितलं तरी आवडेल आम्हाला. हा नाही ती मी कधी कधी खूप असा मी खूप असा जरा सेन्सिटिव्ह आहे, इमोशनल आहे. जरी मी असा थोडा टवाळका केल्यासारखा वागतो, पण मी थोडा इंटरनली थोडा सेन्सिटिव्ह पण आहे. आणि मी थोडंसं असं काही सुरू असलं की मी जरा एका फेजमध्ये जातो. पण ती नेहमीच म्हणजे, आणि तिला असं सांगावं नाही लागत मला, तिला कळतं समाव आम्ही जरा जरी बोललो तर, आणि मग ती बरोबर मला त्यातनं बाहेर काढते. हां, रागवून वगैरे असं व्यवस्थित. आणि रिसेंटली आमचं असं काही झालं कॉन्व्हर्सेशन, त्याच्यामुळे मला खूप बरं वाटलं. चांगली गोष्ट आहे. माझ्याकडे खूप नाव आहेत खरं तर, पण तरीही एक नाव घ्यायचं तर मी घेते. माझी मैत्रीण आहे तेजल वारे, चिपळूणचीच मैत्रीण आहे. सो मला म्हणजे माझी बेस्ट फ्रेंड आहेच ऑफकोर्स, पण त्यातही अशा काही गोष्टी असतात की ज्या कोणाशीच नाही शेअर करू शकत, कोणाशीच नाही. पण मग अशा वेळी कोणाकडे मोकळं व्हायचं, तर मी तिला फक्त एक कॉल केला किंवा व्हिडिओ कॉलमध्ये फक्त हाय तेजू इतकं बोललं तरी तिला कळतं की मला काहीतरी बोलायचंय किंवा काहीतरी आहे. सो आणि त्या सगळ्यातून मग पॉझिटिव्ह गोष्टी मला देण्यासाठी किंवा त्यातनं बाहेर काढण्यासाठी ती नेहमी असते. सो थँक्स टू तेजू. माझा एक मित्र आहे ओम खंडेलवाल म्हणून, त्याचं नाव घेईन मी. कारण आमचा ना कॉन्टॅक्ट खूप कमी असतो, खूप कमी. पण जेव्हा होतो तेव्हा एवढा डीप होतो की माझ्या ज्या गोष्टी मी कोणाला सांगू शकत नाही त्याच्याशी शेअर करतो. तो CA आहे बाय द वे, आणि तो आम्ही 10वीत एका मागोमाग एक आम्ही बसायचो पेपर लिहायला, बोर्डाचे पेपर. सो तेव्हापासूनची खूप चांगली मैत्री. आणि तो मला फायनान्शियल गोष्टींमध्ये किंवा प्रॅक्टिकल गोष्टींमध्ये खूप खूप नॉलेज किंवा खूप गोष्टी सांगत असतो. प्रत्येक वेळेस एक असतं ना की कोणीतरी महत्वाचं पाहिजे असतं की जे हक्काने सांगेल काय चुकीचं काय बरोबर आहे. सो तो मित्र मला वाटतं ओम्या आहे, की जो मला खूप म्हणजे काही प्रश्न विचारले त्याला मी तरी त्याचं व्यवस्थित उत्तर तो देऊ शकेन मला. थँक्यू ओम्या. सगळेच आयुष्यात. बरं, मित्राच्या आणि तुमच्या आयुष्यावर असा चित्रपट झाला तर त्याचं नाव काय असेल? आमच्याकडे ना म्हणजे असं काही खूप असं आता असं सुचत नाही, पण आमच्याकडे नागपूरला ना जे असे खूप जवळचे मित्र असतात त्यांना जसं बाकीकडे भावड्या भावा वगैरे म्हणतात, आमच्याकडे मामा म्हणतात. मामा, हा असा पद्धत आहे आमच्याकडे. म्हणजे नागपूरच्या मित्रांशी मी आज पण क्या मामा कैसा किधर असं आहे आमच्याकडे पद्धत बोलायची. तर मामा मामा मला अजून सुचत नाहीये. पिक्चरचं नाव हा म्हणजे नागपूरवाला मित्र अनफिल्टर्ड. चिपळूण. अरे वा, अनफिल्टर्ड. क्या बात आहे. बापरे, जबाबदारीच वाढवली माझी. सगळंच माहित असतं त्यांना. वडपाच्ची. इंटरेस्टिंग. आमच्याकडे ते स्लँग आहे वडपाच्ची म्हणून. अच्छा. तर काही झालं तरी अयो, वडपाच्ची. वडपाच्ची नगरचा शब्द येतो. बरं, आता हा माईक तुमच्यासाठी. मी तुम्हाला प्रश्न विचारणार आणि त्याची फक्त चुकीची उत्तर द्यायची. अय्यो बरं. ओके, हो. चहामध्ये काय टाकतात? लिंबू. मीठ. मीठ म्हणलो घ्या. सूर्य कुठे उगवतो? दक्षिणेला. दक्षिणेला. क्विक आन्सर. आग्नेय आणि दक्षिण कोकण. आग्नेयला. दक्षिण उत्तर. उत्तरेला. 2 अधिक 2 किती? 8. गाय काय देते? चारा. आंबा कुठल्या ऋतूत येतो? पावसाळ्यात. हिवाळ्यात. हिवसाळा. नाव बदललंय. बरं, आठवड्यात किती दिवस असतात? 108. मोबाईल कशासाठी वापरतात? मोबाईल ब्रश करण्यासाठी. रात्री नंतर काय येतं?
रात्रीनंतर काय येतं? दुपार. रात्रीनंतर काय येतं? रात्रीनंतर झोप येते. करेक्ट उत्तर. शाळेत काय शिकवलं जातं? टाइमपास करायला, मस्ती करायला. बरं, काहीतरी करायला. झाडावर काय उगवतं? झाडावर बर्गर. बरं, मासा कुठे राहतो? आकाशात. आकाशात. प्रगती स्टुडिओ. पोटात. बापरे, गाडी कशावर चालते? पाण्यावर. रस्त्यावर. नाही पण हे खरं उत्तर आहे. पाऊस कुठून पडतो? जमिनीतून. दात कशाने घासतात? मोबाईल सांगितलं ना. तुमच्यासाठी काय पाहिजे? तुला काय हवंय? कुठला कलर हवाय? तुला कुठला कलर हवाय सांग. मला रंग कोणते येते? हा बोला पण. तुझ्या मैत्रीचे रंग खूप झाले तुझ्या. मला हा दे सप्तरंगी. हा काहीतरी वेगळं आहे. हे बघ, ठीक आहे. लव्ह कुठचा हवाय? फ्रेंडली. तुला कुठचा हवाय? अच्छा, मी हे घेतलं होतं. तुला कुठला घालायला हवाय सांग. अरे मी तो दुसऱ्याला पण हे घालायला छोटे तुम्ही माझ्या हातात बसणार त्यांना नाही. तुम्ही काढा ना तुमच्या हिशोबाने जे तुम्हाला बसेल का दुसऱ्याला पण ते मला? द्यायचंय. हो जे तुम्हाला असेल दुसऱ्याला दुसरं पण. सेमच आहेत. फ्रेंड्स. आता आपण आजपासून फ्रेंड्स. बघ हे बघ. काय घट्ट मैत्री. घट्ट मैत्री. लाल का? माय फ्रेंड. बी माय फ्रेंड. बी माय फ्रेंड. अरे बा. अगं बाई, हे स्वीट फ्रेंड. बापरे. घट्ट मैत्री संच आपली. हे सांगू. ओके. लव्ह फ्रेंड. ये लव्ह फ्रेंड. आपल्या तिथे कोरलेलं दाखवायला पाहिजे यांना. अरे हा रे ऍक्च्युली काय करलंय तुम्ही? अरे म्हणजे संचितनी पहिले 2-3 दिवसातच तो मला म्हणला की तू टेबलवर पाहिलंस का काय केलेलं आहे? म्हणलं, नाही पाहिलं. म्हणलं, बघ जरा. मग मी गेलो, दुसऱ्या दिवशी आलो आणि नीट पाहिलं काय मोठा असा हार्ट काढलेला आणि वरती संचित आणि अमित लिहिलंय. अरे वा. किती गोड. प्रोटेक्टर नव्हतं असं. पण ह्या सगळ्यात तुम्ही शांभवीला विसरले. विसरलो. तिला हे शेड्यूलर विसरलं. मला पण विसरला होता पण मी आलो मटण खायला. बरं, सेटवर कोणाला तरी बेस्ट फ्रेंडचा अवॉर्ड देण्यात येईल तर कोणाला द्याल? शांभवीलाच देऊ. हा, आमच्या तिघांकडनं आमच्या तिघांकडनं. कारण आम्ही तिघ आता इथे जे आहोत ते इनकम्प्लीट आहोत तिच्या शिवाय. ती पाहिजे होती. सो या अमू हवी होती आता. सो हा अमूसाठी. एक काम करूया. ही अमृतासोबत अमृता आहेच पण तिघांचे 3 वेगवेगळे म्हणजे क्यू आहे, आपली बेबी आहे, परत नितीन दादा आहे. सगळ्यांना तेजू आहे. खूप फ्रेंडशिप बँड सगळ्यांसाठी आहे. सगळ्या युनिट साठी Happy friendship day, everyone. फ्रेंडशिप. हॅपी फ्रेंडशिप.